हॅलो गाईज. तर मी श्वेता तुमचं स्वागत करते माझ्या एक छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर मी आहेत आता सध्या पेट्रोल पंपला. तर पेट्रोल पंप का दाखवते तर चला तर तुम्हाला सांगते की मी तुम्हाला हा पेट्रोल पंप कशासाठी दाखवत आहोत. तर तर आज आम्ही निघालो बुम बुम. तर मी आहे आता बिहारला आणि आता बिहारची थंड तुम्ही विचारू नका, एवढी जास्त बिहारची थंड आहेत ना. या थंडीमध्ये जात आहो आम्ही CSC बरोली. CSC बरोलीसाठी आम्ही निघालो होतो कारण आम्हाला तिथे MOIC सरांना भेटायचे होते आणि आम्हाला त्यांच्याशी काही गोष्टी डिस्कस करायच्या होत्या. ते मी तुम्हाला नंतर सांगते. तर फायनली आम्ही पोचलो होतो बरोली. आम्ही बरोलीच्या CSCला पोचलो होतो. तर आम्हाला आता भेटायचे होते MOIC सरांना. तर हे आहेत MOICचे सर, ज्यांच्याशी आम्ही एनकॉस्टबद्दल डिस्कशन केले आणि त्यानंतर आम्हाला तिथून सामोर जायचे होते सरिया नरेंद्रला, जिथे की एनकॉस्टची टीम येणार होती सॅटर्डेला. तर त्याच्याबद्दल आम्हाला प्रिपरेशन करायचे होते. तर आम्ही निघालो तिथून सरिया नरेंद्रसाठी. दिवसभर आमचे काम झाल्यानंतर आम्ही निघालो नंतर मग गोपालगंजसाठी. त्यात माझी मैत्रीण भेटली मला. गोष्टी केल्या. हम दोनों 5 बजे फील्ड से निकले हैं हम लोग। कितने बजे निकले हैं? 5 बजे। और निकले भी हम जल्दी है, ये होता है। ये होता है हार्ड वर्क, ये होता है 14 घंटे का फील्ड सपोर्ट। मॉर्निंग से है, जब से उठे तब से हमारा 14 आवर्स फील्ड सपोर्ट। और भी तो बहुत चीज़ें बाकी दिखी। ये हमारी कार, चलो आज इधर। ये हमारी ऑफिस की कार। ओह वाह, भैया सोए। ये देखिए स्वास्थ्य विभाग। और उसमें तर आम्ही परत बुम बुम निघालो आम्ही गोपालगंजसाठी. आम्हाला फार लेट झाला होता कारण तिथून निघायलाच आम्हाला लेट झाला, कारण की बोरिवली गोपालगंजच्या काफी 30 किलोमीटरच्या आसपास आहे. तिथून यायला आम्हाला 1 ते 1.5 घंटा अजून जास्त, तोपर्यंत पूर्ण अंधार झालेला होता. फायनली आम्ही गोपालगंज हायवेला पोहोचलेलो होतो आणि आता आम्ही रूमला जाणारच होतो. तर चला हा ब्लॉग आपण आता इथेच थांबू आणि मला सांगा की हा माझा पहिला ब्लॉग कसा झाला आहे. तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.